पन्हाळा तालुक्यातील कुंभारवाडी येथे दूषित पाणी पुरवठ्यामुळे तापाच्या साथीने गंभीर स्वरूप धारण केले आहे। गेल्या आठवड्याभरात अनेक नागरिक तापाने बाधित झाले असून परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। या पार्श्वभूमीवर करवीर मतदारसंघाचे आमदार चंद्रदीप नरके यांनी कळे ग्रामीण रुग्णालयाला भेट देत रुग्णालयाची पाहणी केली। वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णालयातील बेड अपुरे पडत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ 15 अतिरिक्त बेड उपलब्ध करून दिले। यानंतर आमदार नरके यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत आवश्यक औषध साठा आणि वैद्यकीय मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची मागणी केली। दरम्यान कुंभारवाडी गावात प्रत्यक्ष पाहणी करताना ग्रामपंचायतीमागील पाणी पुरवठ्याची पाईपलाईन फुटल्याचे समोर आले। या फुटलेल्या पाईपलाईनमधून सांडपाणी पिण्याच्या पाण्यात मिसळल्याने दूषित पाणी नागरिकाच्या घरापर्यंत पोहोचल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला आहे। घटनास्थळीच आमदार नरके यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कडक शब्दात सूचना देत दूषित पाणी पुरवठ्यास कारणीभूत असलेली पाईपलाईन आजच्या आज बदलावी असे आदेश दिले। आमदारच्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून प्रशासनानेही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले आहे। कुंभारवाडीत तापाची साथ, आमदार नरके यांचा तातडीचा दौरा, दूषित पाणी पुरवठ्याचा उलगडा। प्राथमिक आरोग्यात कळे येथे मी आल्यानंतर काही पेशंट्स कारण अचानक साथ उद्भवल्यामुळे पेशंटची संख्या जास्त आहे आणि मग इथनं प्राथमिक आरोग्य केंद्रावर असणारा लोक इतर रुग्णांचा फ्लो आहे, इतर पेशंट आहेत, ओपीडी मोठे आहे, त्यामुळे इथं पहिल्यांदा त्यांना कॉटची व्यवस्था झालेली नव्हती। मी इमर्जन्सी लगेच 15 ते 20 कॉट मागितले आणि ते आजच्याच या ठिकाणी कॉट्स घालायला सांगितलेत व आशा वर्कर्स आणि मॅनेजमेंटचा जो हॉल होता ज्याच्यामध्ये या तळ्याच्या संदर्भात मीटिंग चालते तो हॉल आपण तात्पुरता वापरात घेतला आहे।